म्हणजे एक आता जेलचा विषय निघाला तर मी पण एक धुळे सेंट्रल जेलमध्ये गेलेलो आहे बरं का. माझ्या मुसाफिर वाचलं असेल त्यावेळी तुम्हाला माहीत असेल, म्हणजे त्यावेळी चित्रविचित्र अनुभव मला आलेले आहेत त्या काळात. पण त्यानंतर मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिरलो, त्या सगळ्याची कहाणी मुसाफिरमध्ये आहे. पण त्यावेळी असं वाटलंही नव्हतं की जग एवढं प्रचंड बदलेल म्हणून. म्हणजे मी जेव्हा कम्प्युटरमध्ये शिरलो तेव्हा IBM मध्ये होतो मी, आणि आम्हाला कस्टमर्सच्या मागे असं धावत जावं लागायचं की अरे आम्हाला वापरा, म्हणजे आम्ही तुमची सिस्टम डिझाईन करतो आणि कस्टमर आम्हाला हुडूच करायचे ते, कारण कम्प्युटरवरती विश्वासच नव्हता त्यांचा. कारण मॅन्युअल सिस्टम्स खूप चांगल्या असायच्या. आम्ही तेव्हा म्हणायचो की तुम्ही आम्हाला डेटा द्या, मग डेटा देऊन आम्ही पंच करतो कार्डावरती, मग आम्ही लिस्टिंग देतो, आम्ही पंच बरोबर केले की नाही बघण्याकरता, मग तुम्ही बघा जे बरोबर नाही ते चुका दुरुस्त करा. मग आम्ही पुन्हा पंच करतो दुरुस्त करून, मग पुन्हा लिस्ट तुम्ही द्या, मग आम्ही तपासतो. असं करतो. जेव्हा डेटा बरोबर यायचा तेव्हा आम्ही डेटा फीड करायचो, मग त्यातून रिपोर्ट मिळायचे, इन्व्हेंटरी पेरोल काय असेल. तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असायची. म्हणजे प्रत्यक्ष इन्व्हेंटरी मला 5 तारखेची इन्व्हेंटरी, म्हणजे किती स्टॉक आहे माझ्याकडे बघा पाहिजे असेल, तो रिपोर्ट मला 15 तारखेला मिळायचा. म्हणजे 15 तारखेला रिपोर्ट मिळायचा की 5 तारखेला माझा स्टॉक किती होता. पण आम्हाला काय करायचं असलं रिपोर्ट घेऊन, कारण त्यावेळी बॅच प्रोसेसिंग होतं, तेव्हा ऑनलाईन नव्हतं, रिअल टाईम नव्हतं. ते पर्सनल कम्प्युटरमुळे सगळं बदललं, PC झाले त्यामुळे सगळं बदललं. पण आज ज्या वेगाने सगळं चाललेलं आहे ते एका दृष्टीने मी तुम्हाला हादरवणार आहे, आणि उद्देश हा हादरवण्याचाच आहे. मी त्यात उगीच खोटं बोलणार नाही. त्याचं कारण असं, हे जग इतक्या प्रचंड वेगाने बदलणार आहे असं लोक नेहमीच म्हणणार आले. जेव्हा जेव्हा मोटार गाडी निर्माण झाली 1910-20 साली फोर्ड मोटर झाल्या, त्याला इंडस्ट्री 2.0 म्हणतात, मी येणार त्याच्याकडे. त्यावेळेस लोकांना वाटलं होतं की खूप आता जग प्रचंड बदलणार आहे. दरवेळी कुठेतरी टेक्नॉलॉजी येते आणि त्याने डिस्रप्शन निर्माण होतं. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये त्याच्या बऱ्याच थिअरीज आहेत. टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रप्शन, त्याचा इकॉनॉमिक्सवरती काय परिणाम होतो, त्याने इकॉनॉमी कशी बूस्ट होते वगैरे असं सगळं. पण किंवा कम्प्युटर झाले त्यावेळेस लोकांना म्हटलं की आता खूप काहीतरी वेगळं होईल. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून मात्र खरोखरच जग हे प्रचंड वेगाने बदलत आहे. मग त्याचा गवगवा इतका मोठा झालेला आहे. लोक जिकडे तिकडे यायचे. एक सहज मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझी आता 60 एक साधारण पुस्तकं झाली आत्ता वाचून दाखवले त्याप्रमाणे. सायकोलॉजीवरती 6 आहेत, इकॉनॉमिक्सवरती 3-4 आहेत, मॅथमॅटिक्सवरती 3 आहेत, सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती साधारण एक 30 एक असतील, कायद्यावरती 1 आहे, संगीतावरती 2 आहेत. म्हणजे संगीतावरती, भारतीय संगीतावरती इथे माझी बहीण बसलेली सुलभा पेशवेकर, तिच्याबरोबर नादवेत, आणि पाश्चिमात्य संगीताच्या विषयी सिम्फनी म्हणून. अशा अनेक विषयांवरती माझी किमयागार आणि सायन्सच्या विषयी बरीच आहेत. मनात सायकोलॉजीची विषय. हे सांगण्याचं कारण मी किती लिहिलं हे नाही आहे, पण माझी भाषणं गेल्या 15 वर्षामध्ये गणितावरती, व्हॉट इज मॅथमॅटिक्स, हे माझं खूप आवडतं भाषण आहे. म्हणजे लोकांना मॅथमॅटिक्स फॉर्म्युले वगैरे वाटतं, पण मॅथमॅटिक्सचा अर्थ खूप वेगळा आहे. रसेलचं फार सुंदर त्याच्यावरती एसे आहे. किंवा इकॉनॉमिक्सवरती माझी भाषणं झालेली. इनफॅक्ट पुढच्याच महिन्यामध्ये सोलापूरला मी एक भाषण देणार. ते एक बदललं जिओ पॉलिटिक्स, म्हणजे डॉलर डॉमिनन्स आणि ब्रिक्स आणि ते काय चाललेलं आहे, टॅरिफ वगैरे, या सगळ्या भानगडी कव्हर करून त्याला इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स समजावून सांगावं म्हणून मी सोलापूरलाच येणार आहे. कुठे मला भाषण मला माहीत नाही, पण येळेगावपर्यंत ते ठेवलेलं आहे, ठेवणार आहे. तर मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, नंतर माझा आयुष्याचा प्रवास, नंतर लेखन प्रवास, नंतर सायन्सच्या विषयी आर्यभट्ट टू बिग बँग, अशा अनेक विषयांवरती माझी भाषणं झाली गेल्या 15 ते 20 वर्षांनी. तुडुंब भरलेले असे 1000-1500 लोकांसमोर, 500-700 लोकांसमोर, आणि भरपूर त्याला प्रतिसाद मिळाला. पण गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये मला फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती बोलायला बोलवतं. मी म्हणतो अहो नाही हो, मी इतरही विषयावर बोलू शकतो. नाही, AI त्याची भीती आणि कुतूहल एवढं प्रचंड बसलेलं आहे लोकांना. नुसतंच नोकरी जाईल अशातला भाग नाही आहे. त्यांनी जे परिणाम होणार आहेत ते
खूप चांगले आणि खूप वाईट दोन्ही होण्याची शक्यता आहे आणि मी त्याच्याकडे येणार आहे. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की ChatGPT जो 2018 साली GPT-1 आला, नंतर 19 साली 20 साली जो GPT-2 आला, मग GPT-3 आला, आता GPT-4 आलेला आहे, काय 4.5 कडे वाटचाल चालू आहे. आणि GPT-5 जेव्हा होईल तेव्हा काय होईल काही सांगता येत नाही. पण GPT-4चाच IQ हा 155 आहे, आईन्स्टाईनचा 160 होता. GPT-5चा IQ हा 1200 असेल असं लोक सांगतात. पण IQ म्हणजे काय हा एक प्रश्न. बुद्धी म्हणजे काय, त्याच्यामध्ये बरंच रिसर्च लिखाण चालू आहे. आणि मेंदूतले न्यूरॉन्स आणि बुद्धी म्हणजे आपण एखादं कोडं सोडवतो तर म्हणजे काय, तर बुद्धी ही साधारण 7 प्रकारची असं मनात माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे सायकॉलॉजी जरूरचा. गार्डनर नावाचे एक सायकॉलॉजीने सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी असते. आपण एकाच स्तराच्या बुद्धीला बुद्धी म्हणतो की 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला हे ज्याला ओळखता येईल त्याला बुद्धी. हा पॅटर्न रेकग्निशन असतो. आपण त्यातला पॅटर्न शोधतो डेटामधला. हे सगळे विषम संख्या आहेत, त्या दोघांमध्ये फरक 2 आहे. तर डेटामधला पॅटर्न शोधण्याला आपण बुद्धी जे म्हणतो ते बरोबर AI ने उचललेलं आहे. AI मध्ये सुद्धा डेटामधला पॅटर्न शोधणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की डेटा दिला की त्यांनी ते शोधणं की त्यातला पॅटर्न काय आहे. रिचर्ड फायनमन नावाचा एक सायंटिस्ट फार छान म्हणायचा की काय सुंदर उपमा आहे बघा. तो तर ग्रेट नोबेल लॉरेट होता, मला अतिशय त्याच्यावर प्रेम आहे. म्हणजे फारच ग्रेट मनुष्य होतं. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स वरती त्यांनी काम केलं, म्हणजे किमायगडमध्ये आहे ते. पण त्याने सांगितलं चेस, माणसं चेस खेळतायत, एक तिसरा मनुष्य आहे तो बघतोय, त्याला ते नियम माहीत नाही आहेत. ते ऑब्झर्व करून, फक्त खेळी कोण खेळतंय ऑब्झर्व करून तो चेसचे नियम काय असले पाहिजेत हे जो ताडतो. काय उंट सरळ रेषेत जातो, हत्ती अमुक अडीच घरं जातो, हत्ती सरळ रेषेत जातो वगैरे, असं सगळं. प्यादा एकच घर पुढे जातं वगैरे, हे नियम तो शोधून काढतो. म्हणजेच तो निरीक्षण करून त्यातले नियम शोधतो. हे डेटा सायन्सचं हेच रूप आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे निरीक्षण करणं किंवा डेटा घेऊन आपण त्याच्यावर शिकणं, त्यातलं पॅटर्न शोधणं, त्यातलं नियम बनवणं, म्हणजेच मशीन लर्निंग, म्हणजेच डेटा सायन्स. हे AIचं प्रचंड मोठं महत्त्वाचं एक प्रिन्सिपल आहे. त्याच्याकडे मी येणार आहे. पण आता ChatGPTचं काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. ChatGPTला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण डेटा पुरवलेला आहे. म्हणजे विकिपीडिया आहे, सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या आहेत, संपूर्ण आपल्या चॅट्स आहेत, सगळ्या लोकांच्या चॅट्स, म्हणजे त्यातलं SMS असतील, व्हॉट्सॲप असतील, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्यातला एक सगळ्या लाखो कोट्यावधी लोकांच्या चॅट्स, अनेक वेबसाईट्स, सगळं इंटरनेट, सगळ्या इंग्लिश नॉवेल्स हे ChatGPTला इनपुट म्हणून दिलेले आहेत. त्यातनं तो शिकत जातो, या डेटावरनं तो शिकत जातो आणि त्यातनं तो कन्क्लुजन करतो. तर कसं होतं ते मी सांगणार आहे, सगळ्यात प्रयत्न करणार आहे. हे म्हणजे काय गूढ आहे बाबा हे, कारण मला ते डिमिस्टिफाय करायला खूप आवडतं. तर ChatGPTनी म्हणजे समजा तुम्हाला कोणावरही निबंध लिहायला सांगितला तर तो कोणावरही निबंध लिहू शकतो, कोणावरही कविता करू शकतो. नाव दिलं की त्याच्याविषयी काही इंटरनेटवर किंवा अमुक अवेलेबल असेल, 2-4 वाक्य असतील तर ती गुंफून तो कविता करतो. काही नसेल तर उगीच त्याच्या मनाने करतो, तू फार चांगला आहे सांगतो, तुम्ही नाव घेऊन बघा ChatGPTला कविता करा, तो करतो आपल्याला. तर माझ्यावरती कविता करायला कोणाला तरी सांगितलं आणि ChatGPTने कविता केली, पण नेमकी हिंदीत केली. आता हिंदी खूप वाईट आहे. मी नेहमी म्हणतो माझ्या बोर्डात 16 आला यांनी सांगितलं आता माझा तर पहिलाच नंबर येणार होता, पण हिंदीमध्ये मला 100पैकी 43 मार्क पडले. 7 मार्कांनी माझं 7 मार्क जरी जास्त पडले असते तरी मी पहिला आलो असतो. पण मला हिंदीत वाक्प्रचार करायला सांगितलं तेव्हा मला मी लिहिलं होतं की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नाही म्हणून. त्यामुळे लोकांना मास्तरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा काही जमलं नाही, त्यामुळे मी ते 16वा नंबर आला. पण मुख्य सांगायचं की ते कविता त्याला करायला सांगितली आणि त्यांनी हिंदीत केली कविता. आता ती कविता करताना बघा त्यांनी अर्थात मी कुठल्या विषयावर लिखाण केलेलं आहे ह्याचा वापर विचार करून, का तो शिकला आता आत्तापर्यंत जे माझ्यावरती लिखाण झालेलं आहे, माझे भाषणं झाली, माझी पुस्तकं झाली, त्याचे रिव्ह्यू झालेले आहेत, या सगळ्याचा इनपुट त्यांनी घेतला. पण किती केला, कोट्यावधी बिलियन्स ऑफ लेख, बिलियन्स ऑफ आर्टिकल्स, मिलियन्स ऑफ नॉवेल्स,
या सगळ्यातनं माझ्याविषयी लिहिलेलं कुठे एवढ्या ढिगाऱ्यातनं त्यांनी काही सेकंदात 3 का 4 सेकंदात त्यांनी माझ्यावर हिंदीमध्ये कविता केली. काय अजब आहे बघा. वाचून दाखवतो. अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने में है नई उडान वगैरे. आणि मग शेवटी अच्युत गोडबोले सलाम तुझे तेरे विचार तेरा नाम तुझे मध्ये 3-4 कडवी आहेत. आता हे ठीक आहे, हे त्यांनी माझी पुस्तकं आणि हे ते घेऊन त्यांनी विकिपीडिया माझं बायोडेटा सगळं करून त्यांनी जुळवाजुळव केली. सगळं बरोबर यमक खूप चांगला आहे बरं काय. जर का तो काही सेकंदात करू शकत असेल तर आपण अर्जित आहे का कोण मला म्हणजे आवाज किती सुंदर आहे बघा, म्युझिक किती सुंदर आहे बघा, अरेंजमेंट किती सुंदर बघा, ही चाल लावून ते ऑटोमॅटिकली जर का आपल्याला ChatGPT किंवा तत्सम टूल काही सेकंदात तयार करू शकत असेल 2025 मध्ये, तर 2030-2035 मध्ये काय होणार आहे गायकांचं, वादकांचं. मी एका तुम्हाला लक्षात माहिती आहे का मला माहिती नाही, म्युझिक स्टुडिओ बुक करणं अर्जित किंवा कोणी अशा कोटी रुपये घेतात, ते कित्येक कोटी रुपये घेतात एका गाण्याला. इतक्या सुंदर आवाजाच्या माणसाला बुक करणं, म्युझिक स्टुडिओ बुक करणं, इन्स्ट्रुमेंटलिस्ट हे करणं, अगदी हे सगळं चाल लावणं, म्युझिक डिरेक्टर आहे सगळं म्हणून हा मोठा प्रकार आहे. अच्युत गोडबोले एवढा मोठा मुळीच नाही की ज्याच्यावर असं कुठेतरी गाणं करावं म्हणून. पण हे जर का होऊ शकत असेल तर उद्या या सगळ्यांचे रोल्स काय राहतील. आणि माझ्या डोक्यात मी ठरवलं, मी स्वतः प्रचंड हादरून गेलो ऐकलं. तर हे सुरुवात कशी झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. मी मगाशी सांगितलं तसं कम्प्युटरचं पहिल्यांदा युग होतं, लोकांना कम्प्युटरची भाग हे वाटायची. 1960 सालचं दशक हे मेनफ्रेम्सचं होतं, तेव्हा लोकांना कम्प्युटरची भीती वाटायची. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये असे कम्प्युटर्स असायचे, लोक घाबरायचे. पंच कार्ड्स घेऊन माणसं प्रोग्रामच फक्त फिरायचे आणि बाहेरच्या लोकांना कळायचे नाही आत काय चाललंय ते. त्या कम्प्युटरवरून फक्त 2च ठिकाणी माणसं चपला काढायची, एक म्हणजे देऊळ आणि दुसरं कम्प्युटर रूम. कारण दोन्ही ठिकाणी आत काय चाललंय माहित नाही, डिसिजन कसे होतात माहित नाही, बाहेर चपलं काढलेलं बरं असं म्हणून दोन्ही ठिकाणी. पण माणसांचा कम्प्युटरवर विश्वास नव्हता. युजर्स म्हणायचे की उशिरा रिपोर्ट म्हणतात, मगाशी सांगितलं तसं. 1970 मध्ये त्यात सुधारणा झाली, किमती कमी झाल्या, आकार कमी झाले, पॉवर वाढली, पण तरी युजर्सचा विश्वास नव्हता. 1980चं साल जे आहे, म्हणजे 60चं मेनफ्रेमचं, 70 मिनी कम्प्युटर असतं, 80 हे पर्सनल कम्प्युटर असतं, 90 हे इंटरनेटचं, 2000चं जे होतं ते मोबाईल कम्प्युटिंगचं होतं, आणि 2010च्या नंतरचं जे युग सुरू झालं ते खऱ्या अर्थाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग सुरू झालं. आणि 2013 साली इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. इंडस्ट्री 1.0 म्हणजे आपली रेल्वे निघाली, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आपल्याला माहिती आहे. इंडस्ट्री 2.0 म्हणजे 1910-20च्या सुमाराला जे फोर्ड मोटर्स निघाल्या, मास प्रोडक्शन चालू झालं. मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी असतील तर माहिती असेल टेलरची फ्रेडरिक टेलरिझम वगैरे सगळं. इंडस्ट्री 3.0 1960च्या दशकामध्ये कम्प्युटर्स आणि चिप्स निर्माण झाल्या आणि त्यावेळी पुन्हा सगळं युग बदललं. आणि इंडस्ट्री 4.0ची घोषणा 2013 साली झाली. त्यामध्ये 8 मेजर टेक्नॉलॉजीज आहेत. पहिली सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्याच्याबरोबर बिग डेटा, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यानंतर AR VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी, मग 3D प्रिंटिंग, त्यानंतर ब्लॉकचेन, 5G, क्लाउड कम्प्युटिंग, अशा अनेक टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या एकमेकांना कनेक्टेड आहेत. तर AI हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पण इतर सुद्धा सगळ्या टेक्नॉलॉजीज एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या एकमेकांना पूरक आहेत. इतकं की 2017-18च्या सुमाराला इंडस्ट्री 5.0ची पण घोषणा झाली, कारण ते ऑलरेडी खूप पुढे गेलेले होते. कारण 2010च्या नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भयंकर वाढ झाली. ती का झाली, तर अमेरिकेतच का झाली हे मी सांगणार आहे. कारण आपल्याला नाही वाटतं की अमेरिकेत झाली, पण त्याची कारणं आहेत, त्याचं काय झालं हे सांगणार.
त्याच्या अगोदर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा थोडा इतिहास जर का बघितलं तर आपल्याला कळेल की AIची सुरुवात ही 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये झाली अमेरिकेमध्ये. हे कॉन्फरन्स झाली आणि त्यावेळेला माणसासाठी यंत्र तयार करणं हे ध्येय ठेवून जे काही विज्ञान का तंत्रज्ञान निघेल त्याला AI नाव द्यावं असं मॅकार्थी नावाच्या माणसाने काढलं. त्यामुळे त्याला AI हे नाव दिलं. ते 1956 सालापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव हे प्रचलित झालं. मग लोक आता माणसासारखं यंत्र करणं म्हणजे काय 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 करू शकतो माणूस आता बऱ्याच चित्रविचित्र गोष्टी करू शकतो, पण त्या सगळे यंत्र करू शकेल का? तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत माणसांमध्ये. म्हणजे एक म्हणजे बॉडीली मुवमेंट. आपण डावीकडे जातो, उजवीकडे जातो, सरळ जातो, वागतो, हात वरती करतो, पाय वरती करतो, गरकन फिरतो, हे सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. त्याकरता रोबॉटिक्सची डेव्हलपमेंट झाली की रोबॉट चालतो, रोबॉट फिरतो, रोबॉट हळू. तर हे त्यामध्ये सुरुवातीला ती डेव्हलपमेंट खूप स्लो झाली. त्यामध्ये प्रगती करणं, मेकॅनिकल मुवमेंट करणं रोबॉट्समधनं, इलेक्ट्रोमेकॅनिकल, हे इतकं सोपं नाही. कारण यांत्रिकीकरण खूप आहे. तर अलीकडे रोबोट की खाली वाकून केअर काढतात, रोबोट हॉटेलमध्ये कब्बशा विसरतात, सगळं आता चिकार पुढे गेलेले आहेत. जपानमध्ये एक हॉटेल आहे, त्यात एकही माणूस नाही, ते फक्त रोबोट काम करतो. रिसेप्शनपासून ते आज तुम्ही ऑर्डर केली की पदार्थ बनवून आणण्यापासून सगळं रोबोट करतात. आता रोबोटची प्रगती खूप झाली, पण तरी इतकी प्रचंड नव्हती झालेली, त्याला खूप वर्ष लागली. त्यात ते स्लो डेव्हलपमेंट होत होती रोबोट. तर माणसाच्या ह्याच्यात 2, एक वेळ मुवमेंट करणं, पण फक्त मुवमेंट नाही ना, आपण सेन्सरी ह्याच्यात म्हणजे टच, स्पर्श, दिसणं, वास, या सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो. तसं यंत्राला करता येईल का? तर व्हिजनमध्ये म्हणजे कम्प्युटर व्हिजनमध्ये, कम्प्युटर व्हिजन एक बॉस्टनच्या जवळ मला एक मोठी कंपनी, माझा कस्टमर होता, जवळ कायम तिकडे जायचो. कम्प्युटर यंत्राला दिसणं ही इतकी अवघड गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. इतकं प्रचंड, आपले डोळे हे भयानक कॉम्प्लिकेटेड हवं आहे. मनात मध्ये मी त्याच्यावर मोठा चॅप्टर लिहिलेला आहे. म्हणजे डोळ्यातनं मेंदूकडे जाणाऱ्या ज्या प्रचंड अनेक ज्या हे असतात, कनेक्शन्स असतात, तर ते कसे रंग कसा ओळखतो असं सगळं जे आहे. आता कम्प्युटरमध्ये आपण ग्राफिक्समध्ये पिक्सेल हे करतो, एक रंग जो असतो RGB 3 रंगाचा बनलेला असतो, फक्त सगळं ठीक आहे. तर त्याच्या शेड्सनी वगैरे ते आपण इमिटेट करण्याचा प्रयत्न करतो कम्प्युटरमध्ये. पण आपल्या डोळ्यांना तो ताबडतोब जी एखादी गोष्ट ओळखतो, ती गोष्ट कशी ओळखतो हे प्रचंड अवघड आहे. आता लोकांना हळूहळू कळायला लागलं की आपण ती गोष्ट ओळखतो त्यावेळेला आपल्या न्यूरॉन्स जे आहेत आपल्या ब्रेनमध्ये, म्हणजे बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत, ते एकमेकांना जोडलेले असतात. खरं जोडलेले नसतात, त्याच्यामध्ये फट असते, त्याला सिनॅप्स म्हणतात. तर यामधून आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा, मी जेव्हा हे बघतो तेव्हा पहिल्यांदा त्याच्या कडांवरनं म्हणजे एजेसवरनं काहीतरी आहे हे कळतं. त्यानंतर मी थोडं आणखीन पुढचे काही न्यूरॉन्स असतात ते ओळखतात की काहीतरी हे निर्जीव आहे. मग त्याचा कलर, त्याचा आकार वगैरे सगळं ओळखून तो विचार करतो हे नोटबुकचं असू शकते किंवा हेच असू शकते. त्या आकारावरनं ह्याच्यावरनं तो साधारण बघतो की हे अमुक असण्याची शक्यता आहे. मग आणखीन पुढे 4थ्या ठिकाणी तो असं करत करत आपण कन्क्लुजन काढतो. पक्षीसुद्धा कसा ओळखतो, हा त्याला चोच आहे बरं का, आपण म्हणजे पहिल्यांदा काहीतरी दिसत आहे, मग तो सजीव आहे की निर्जीव आहे, अरे ते उडतंय म्हणजे पक्षी असला पाहिजे, सरपटणारा प्राणी नाही. मग उडणार आहे तर काय, मग ते चोच आहे का वगैरे असं सगळं. किंवा काय उडणारी पतंग पण असू शकते. तर हे सगळं जे डिफरन्शिएशन आपण करतो क्षणार्धात, ते न्यूरॉन्समधले वेगवेगळे लेयर्स करत असतात आणि आपण शेवटी कन्क्लुजन करतो की पतंग आहे किंवा हा पोपट आहे किंवा हे अमुक आहे किंवा हा मोबाईल आहे. तर हे कम्प्युटरला कसं करायला लावणार? कम्प्युटर व्हिजन इज अन एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड. एक उदाहरण सांगेल, तसंच ऐकणं पण आहे, तसंच स्पर्श एक आपण समजू शकतो, पण वास काय, अनेक गोष्टी ते करणं. म्हणजे रोबॉटिक्समध्ये फक्त मुवमेंट नाही आहे. रोबॉटिक्समध्ये सगळ्यात सुरुवातीला फक्त कन्व्हेअर बेल्टवरती सगळे लाल साबण जर का असतील आणि हिरवा आला तर तो उचलून तो चुकीचा आहे काहीतरी असं, इथपर्यंत पहिल्यांदा प्रगती होती. नंतर त्याच्यात वेगवेगळ्या फॅकल्टीज आपण ॲड करत गेलो, पण त्याची मुवमेंट थोडी स्लो होती.
तर AI मध्ये किंवा इंटेलिजन्समध्ये किंवा माणसासारखं यंत्राने बनण्यामध्ये एक भाग म्हणजे हालचाल आणि सेन्सेस वरनं हे करणं. दुसरा भाग की त्याच्यावरनं कन्क्लुजन काढणं. तुम्हाला कळलं किती थंड आहे, किती काय वगैरे, आम्ही तो बर्फात हात घेतला तर त्याच्यावरनं आपण रिॲक्शन देतो, त्याच्यावरनं विचार करतो की इथनं पळ काढायला पाहिजे का, म्हणजे फाईट किंवा फ्लाईट असे दोन नेहमी सायकोलॉजीत असतात की एखाद्याला की तुम्ही फाईट तरी करता का फ्लाईट तरी करता. तर असे डिसिजन्स घेणं किंवा कन्क्लुजन्स काढणं, विचार करणं, तर्क वापरणं, हा सुद्धा माणसाचा एक खूप मोठा आहे. एक भाग म्हणजे फिजिकल मुवमेंट आणि सेन्सेस, दुसरा म्हणजे विचार करून तर्क काढणं. या दोन्ही गोष्टी जमल्या तर माणूस हा यंत्र हे माणसासारखं काम करेल हे त्यांना कळलं आणि दोन्ही दिशेने प्रगती चालू झाली. पण त्या प्रगतीमध्ये खूप अडथळे आले. रोबोटिक्स मगाशी सांगितलं तसं ते फार वेगाने चाललेलं नव्हतं, त्यात अडथळे आले. तसंच लॉजिकल रिझनिंग कसं घालणार यंत्रामध्ये, यंत्राला लॉजिकली विचार करायला शिकवणार कसं. पण त्यांच्या डोक्यात आलं एक की आपण निदान लिमिटेड तऱ्हेने डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सगळी मंडळी काम कसं करतात हे आपण ऑब्झर्व करूया. पण ऑब्झर्व केल्यानंतर त्यात तो कसं काम करतो ह्याचे नियम आपण कम्प्युटरला घालून देऊया. आणि ह्याच्यातून एक्सपर्ट सिस्टीम्सचा जन्म झाला. मी डॉक्टर कसं काम करतो, ताप आला ती हिरवी गोळी, अंग दुखत असेल तर पिवळी गोळी, कोणी असं करत नाही डॉक्टर. इथे डॉक्टर असतील तर मला मारतीलच, पण ओके. किंवा ताप आला आणि अंग दुखलं तर आणखीन काळी गोळी वगैरे असेल, किंवा फारच झालं तर मग इंजेक्शन, किंवा आणखीन काही झालं तर मग ब्लडचा हा रिपोर्ट कार्ड किंवा ECG कार्ड वगैरे. हे सगळं इफ देन एल्स आहे बघा. इफ फिवर देन दिस टॅबलेट, म्हणजे ते संबंध डॉक्टर कसं काम करतो. इफ बॉडी एक देन दिस, इफ बॉडी एक अँड फिवर देन दिस असं. आणि मग ती अमुक औषधं दिली आणि त्यांनी काही जमलं नाही तर तो पेशंट जाऊन सांगता घेतलं पण मला काही जमलं नाही, तर मग डॉक्टर विचार करतो ठीक आहे आता ECG काढ का अमुक करू. तेही कोडिफाय करून ठेवलं असतं की असं झालं तसं झालं, पण त्यांनी परिणाम नाही झाला तर मग अमुक करावं. हे सगळ्याचे प्रोग्राम लिहायचे आणि इफ देन एल्सची स्टेटमेंट लिहायची. जसं आपण जावा, SQL प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्यांनी केले किंवा नाही केले त्यांना इफ देन एल्सची स्टेटमेंटमध्ये ते सगळं कम्प्युटरला फीड करायचं, सगळं नॉलेज फीड करायचं. मला आठवतं 80s मध्ये नॉलेज रिप्रेझेंटेशन कसं करायचं कम्प्युटरमध्ये, नॉलेज रिप्रेझेंटेशन. त्यामध्ये मग चेन्स आणि अनेक डेटा स्ट्रक्चर मी वापरत असतो, ते आपल्याला असणारं नॉलेज कसं रिप्रेझेंट करायचं, बॅकवर्ड चेन्स सांगतो. तर या सगळ्यांनी कम्प्युटर सायन्स भरलेलं होतं त्या काळात की डॉक्टरचं, वकिलाचं, इंजिनियरचं, ऑइल एक्सप्लोरेशन एक्सपर्ट्स आणि सगळ्यातल्या एक्सपर्टचं ज्ञान इफ देन एल्सच्या स्टेटमेंटमध्ये भरून आपण कम्प्युटर द्यायचं. आणि मग वापर कसा करायचा, तर रोग्याने यायचं आणि त्यांनी सांगायचं की मला अमुक होत आहे, डोळे पिवळ दिसत आहेत, मग इफ आईज येलो, मग तो कावीळ वगैरे असं काहीतरी सांगेल किंवा काहीतरी हे करेल. तर त्यांनी आपली लक्षणं सांगायची आणि कम्प्युटरने त्याला उत्तर द्यायची की ते काय करावं. ते केल्यानंतर काय वाटतं ते पुन्हा रोगाने सांगितलं की पुन्हा पुढची उत्तरं असं. पण ह्या एक्सपर्ट सिस्टम फारशा टिकल्या नाही, कारण रोगसुद्धा वाढत होते, औषधं वाढत होती, ट्रीटमेंट्स वाढत होती, वेगवेगळ्या टेक्निक्स पुढे येत होत्या, CT स्कॅन सगळं दर आठवड्यात, दर महिन्याला, वर्षाला सगळं बदलायचं. म्हणून मेंटेन करणं ते भयंकर अवघड झालं की दर 2 वर्षाला सगळं सातत्याने प्रोग्राम बदलणं, टेस्ट करणं, पुन्हा ते वापरणं. त्यामुळे ते फार बोजड व्हायला लागलं की अशा तऱ्हेने ज्ञान आपणच कम्प्युटरला ज्ञान द्यायचं आणि ते वापरायचं. ही एक्सपर्ट सिस्टीममधली त्याला सिम्बॉलिक AI म्हणतात, टॉप डाऊन अप्रोच, की तुम्ही पहिल्यांदा ज्ञान द्यायचं आणि मग ते वापरायचं. आणि मग AI म्हणजे बघा तो कम्प्युटर कसा इंटेलिजंट बघतो, पण तुम्हीच दिलं ना त्याला ते कसं करायचं ते. त्यामुळे फार काही वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे AI मध्ये असे बरेच विंटर्स आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वाढतंय. अमेरिकेत प्रचंड लगेच काही झालं की लगेच बोंबाम चालू, तर कंपन्यांनी गुंतवणूक सुरू केली, तर शेअरचे भाव वाढले आणि 4-5 वर्षात कळलं की फार दम नाही, पुन्हा शेअरचे भाव पडले, पुन्हा गुंतवणूक बंद झाली. त्याला AI विंटर्स म्हणतात. बऱ्याच वेळेला AIचा असा फुगा प्रचंड वाढला आणि AIचे विंटर्स पुन्हा निर्माण झाले. असं होत राहिलं आणि असं होत राहिल्यानंतर 2000च्या सुमाराला एक ट्रान्सलेशन करण्याची पाळी आली. कॅनडामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश असे दोघांचं राज्य होतं कॅनडामध्ये. त्यामुळे तिथे काही प्रांतांमध्ये फ्रेंच वर्चस्व होतं आणि काही प्रांतांमध्ये ब्रिटिश वर्चस्व होतं.
त्यामुळे इंग्लिशचं फ्रेंचमध्ये आणि फ्रेंचचं इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याची गरज प्रचंड भासायला लागली. पण हजारो अक्षरशः लाखो लोक नुसतं ग्रामपंचायतीपासून जिल्ह्यापासून तालुक्यापासून शहरापर्यंत इतकी सरकारी कागदपत्र नियम यायची, सर्क्युलर्स वगैरे, की सगळ्याची भाषांतर दोन्ही भाषात करावी लागायची. त्याकडे हजारो लोक नेमलेले होते. हे ऑटोमेट करता येईल का आपल्याला? हे आपल्याला यंत्राने करता येईल का? मग त्यांनी बोलत सिम्बॉलिक AI सारखा वापर करायचं ठरवलं, की फ्रेंचमध्ये हा शब्द असेल तर इंग्लिशमध्ये हा शब्द, इंग्लिशमध्ये हा शब्द असेल जसं की 2 डिक्शनऱ्या तुम्ही दिलेल्या आहेत आणि त्या डिक्शनरीवरून हा शब्द असेल तर तो रिप्लेस करून आपल्याला होत आहे का? पण त्यांच्या लक्षात आलं की भाषेमध्ये हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे भाषेमध्ये ते का सोपं नाही आहे हे सांगण्याकरता तुम्हाला मी एक मराठीमधलं एक उदाहरण सांगतो. आणि असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. म्हणजे लागली या शब्दाचं एक गंमत, मराठीत लागलीची गंमत बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहिती असल्याने गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली. पण भरल्या पोटी आडवाळांनी ती मला बस लागली. मग काय, घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली आणि घरची मुलगी हसायला लागली. आता बघा, एक शब्द किती तऱ्हेने वापरला असं तुम्ही सांगू शकतो. तर फक्त लागली हा शब्द घेऊन तुम्ही ट्रान्सलेट करू शकाल का? याचा अर्थ कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे. ह्याचा ChatGPT संबंध आहे म्हणून मी सगळं सांगतोय. याचा कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही तो शब्द वापरताय ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली नुसतं ट्रान्सलेट करून भागणार नाही हे त्यांच्या लक्षात आहे. त्यावेळेला एका माणसाच्या डोक्यात ब्रेनवेव्ह आली की लहान मुलं कसं शिकतात. लहान मुलांना आपण व्याकरणाचे नियम शिकवतो का? हा कर्ता, हा कर्म, हा क्रियापद, डिक्शनरी, पाठ वगैरे काही करत नाही. तो नुसतं इतरांचं ऐकतो आणि ऐकून तो स्वतःच्या मनात नियम बनवतो. मागायचं जसं मी तुम्हाला चेसचं उदाहरण दिलं की तो बघून तो नियम बनवतोय. तर ते तो सगळं फक्त बघतोय, डेटा आत घेतोय आणि तो नियम बनवतोय. मग डेटावरनं पॅटर्न शोधतोय, डेटावरनं नियम शोधतोय. तो जर काही करू शकत असेल तर आपण यंत्रामध्ये ते का करू शकू? आणि म्हणून याचे प्रयत्न चालू झाले की आपण समजा यंत्राला समजा डेटा दिला आणि त्यातले पॅटर्न शोधायला सांगितले, ते यंत्र करू शकेल का? असं सगळं प्रयत्न चालू झाले. आणि त्यातून मशीन लर्निंगचा जन्म झाला. मशीन लर्निंग म्हणजे काही नसून डेटा इनपुट द्यायचा आणि त्या डेटातलं शिकत जायचं, डेटातले पॅटर्न शोधणे. मग सांगितलं बुद्धी अनेक तऱ्हेची असते, 7 तऱ्हेची वगैरे. कारण म्युझिकल इंटेलिजन्स, स्पॅशल इंटेलिजन्स, स्पेसमधलं इंटेलिजन्स म्हणजे आर्किटेक्ट्सना, पेंटर्सना आणि अनेक लोकांना लागतं, इंजिनियर्सना वगैरे. पण म्युझिकल इंटेलिजन्स आपण नेहमी 1 3 5 7 पुढचा आकडा ओळखला की तो हुशार आहे असं म्हणतो. ते चेक युअर IQ, नो युअर IQ सगळी पुस्तकं बघा, ऑड मॅन आउट बघा, म्हणजे सगळे पॅटर्न असते परत. पण एखाद्या गाण्यातलं प्रचंड हे असेल आणि तो तितकाच महत्वाचा आहे, हे फार महत्वाचं आहे. गार्डनरने सांगितलं आपण ते विसरतो. आपण फक्त आपलं गणित चांगला मी तो हुशार, त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे मला लोक उगीच आता गणितात एक पहिली IIT पण एकही मार्क गेला नाही. पण मला इतर स्पॅशल इंटेलिजन्समध्ये मी 0 आहे. तुम्हाला मी आता सहज सांगतोय, कोणाला सांगू नका जास्त. पण मला खरोखरच तो इंटेलिजन्स नाही. आणि त्यामुळे मला आपण कुठे कमी होतो याची मला पूर्ण जाणीव आहे. लकीली मी म्हणजे मला कल्पना आहे आपण कुठे कमी होतो. तर इंटेलिजन्स अनेक प्रकारचा असतो. एकाच तरी झालं की मी बुद्धिमान आहे आपल्याकडे अगदी चुकीचं आहे असं मला वाटतं. पण AI मध्ये आपण सध्या तरी, आता पुढे आणखीन म्युझिकल आणि इतर अनेक इंटेलिजन्स आपण सामावून घेऊ याच्यात नक्कीच. पण सध्या तरी पॅटर्न रेकग्निशन आणि त्यातलं डेटामधनं शिकणं हे आपण AI मध्ये सगळ्यात जास्त वापरलेलं आहे. तर आता डेटावरनं शिकणं म्हणजे काय, पॅटर्न रेकग्निशन म्हणजे काय? एक उदाहरण सांगतो की समजा आपण एका बँकेमध्ये उदाहरणार्थ 5000 कस्टमर्स आहेत आणि त्या 5000 कस्टमर्स गिरायकांचा सगळा डेटा त्या AIच्या सॉफ्टवेअरला दिला. तर कस्टमरचं उंची, वजन,
सेक्स, त्याचा पगार, ते लग्न झालंय की नाही, त्याच्याकडे गाडी आहे की नाही, हुद्दा काय आहे, त्याचं शिक्षण काय झालेलं आहे, तो राहतो कुठे, कुठल्या किती मोठ्या घरात राहतो का, त्याच्याकडे गाडी आहे का वगैरे, असं सगळा डेटा, त्याचा बँक बॅलन्स काय वगैरे असं सगळा डेटा दिला. 5,000 लोक आहेत. आणि त्याला सांगितलं आता छू म्हणतं तू ह्यातले संबंध शोध. आणि समजा त्याने संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. उंची आणि पगार याचा संबंध शोधला. काय आहे का काय संबंध, काही होणारच नाही म्हणजे नाही. आता अतिशय लांब पल्ल्याने करू शकता की भयंकर बुटका असेल तर त्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येईल आणि त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स चांगला होणार नाही म्हणून त्याचा पगार कमी असेल, असं सगळं भयंकर होऊ शकेल. पण त्याला काय फार म्हणजे अतिशय विचित्र, नॉर्मली त्याच्यात संबंध असणार नाही. हा संबंध आपण स्टॅटिस्टिक्सनी शोधतो. खरं मी सहज सांगतो, स्टॅटिस्टिक्सवरती माझं मी पुस्तक लिहिलं केवळ ह्याच्यामुळे. कारण स्टॅटिस्टिक्सचं डेटा सायन्समधलं अतिशय महत्त्वाचं, AI मधलं अतिशय महत्त्वाचं सायन्स आहे. त्याला स्टॅटिस्टिक्स येत नाही किंवा स्टॅटिस्टिक्स केली त्यांनी याकडे फिरकू नये असं माझं मत आहे स्पष्ट. तर स्टॅटिस्टिक्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन नावाचा एक प्रकार असतो. इथे प्रोफेसर बापट बसलेले आहेत. आता या ठिकाणी तो R त्याला म्हणतात, तो 0 असेल तर त्यात काही संबंध नाही, R 1 जर का असेल तर पूर्ण संबंध आहे. आता धूम्रपान करणं आणि कॅन्सर, धूम्रपान करणं आणि कॅन्सर ह्याच्यात जर तुम्ही हे केलं तर कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बघा की 0.9 0.95 वगैरे येईल. पण उंची आणि पगार केलं तर तो 0च्या जवळपास असेल, काही संबंध नाही दोघांमध्ये. हे झालं 2 व्हेरिएबल मधले संबंध. पण आपण त्याला सांगितलं यातला संबंध शोध, त्याला उंची पगार असे सगळे अनेक तो मशीन करतो, त्याला काही सापडलं नाही. सगळ्यात शेवटी त्याला समजा असं सापडलं, हे करताना किती कष्ट पडले असतील त्या अल्गोरिदमला बघा, किती परम्युटेशन कॉम्बिनेशन करावं की ज्याला जो ग्रॅज्युएट आहे आणि जो MBA झालेला आहे आणि ज्याचा पगार इतका मिनिमम आहे आणि ज्याचा मिनिमम 3 वर्षाचा अनुभव आहे, तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 97% आहे. हे सांगितल्यावर ताबडतोब अशा लोकांचे मोबाईल नंबर काढून तो त्यांच्या कॉल सेंटरला देतो. त्या प्रत्येकाला विचार तुला कार हवी आहे का, तुला कार हवी आहे का, तुला कार. 5,000 लोकांना करण्यापेक्षा हे 200 लोकांना करणं बरं ना. हा एक उपाय म्हणून सांगितलं. पण ह्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला शिकवतो चक्क इथे बसून, अशी रिलेटिव्हिटी शिकवलेली तर काय त्यांची लोक म्हणतात आम्हाला कळली पहिल्यांदा म्हणून. तर ह्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. कारण तो काय रिलेशन काढायची, काय आपण शोधतोय सांगितलेलं नाहीये. मशीनच आपण होऊन त्याची रिलेशनशिप शोधतो, मशीनने AIचं सॉफ्टवेअर, तर ते शोधतं त्यातलं आणि त्यावरून आपण डिसिजन घेतो. ह्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. पण डेटावरनं शिकणं, डेटावरनं पॅटर्न म्हणजे AI, हे लक्षात ठेवा. म्हणजे डेटा सायन्स म्हणजे डेटा अनालिटिक्स वगैरे काय जे सगळं हेच आहे की डेटावरनं पॅटर्न शिकणं. ह्याला बाकी त्यात भयंकर शब्दावरनं तुम्ही फार गुंगून जाऊ नका. आता सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय, तर सुपरवाइज लर्निंग म्हणजे आपण एक त्याला काय करायचं हे सांगतो. आपलं ध्येय नक्की असतं, त्याला लेबल असं म्हणतात. उदाहरण मी मांजर ओळखावं असं मला वाटत असेल तर मी त्या मांजर त्याला दाखवतो आणि त्याला त्या मांजर ओळखायला लावणं म्हणजे ट्रेन करणं त्या मॉडेलला, हे माझं उद्दिष्ट आहे. तर हे कसं करायचं, तर त्याला वाटलं आपल्या ब्रेनमध्ये तसे बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात. मगाशी सांगितलं तसं वेगवेगळ्या लेअर आपण ओळखतोय. हे ओळखताना काहीतरी आहे, मग काहीतरी सजीव की निर्जीव आहे का, मग काहीतरी ते चोच आहे का, मग अमुक आहे तो, असं करत करत आपण ती वस्तू ओळखतो. तसं इथे समजा न्यूरॉन्सचं आपण नेटवर्क तयार केलं आणि प्रत्येक असे वेगवेगळे लेयर्स आहेत आणि प्रत्येक लेअरवरती लाखो हजारो न्यूरॉन्स आहेत. तर न्यूरॉन म्हणजे काही विचारू नका. तसं आपण पूर्वी बीट म्हणजे काय, बीट म्हणजे मॅग्नेट आहे का, फ्लिप फ्लॉप आहे का, काय आहे ते सोडलं. पण बीटची व्हॅल्यू 0 आणि 1 होते म्हणून त्याच्यावर आपण कम्प्युटर सायन्स सगळं उभं केलं, कम्प्युटर रचले, सॉफ्टवेअर रचलं. तसं न्यूरॉन म्हणजे काय, म्हणजे कसं रिप्रेझेंट करायचं हार्डवेअरमध्ये ते सोडून द्यायचं. पण न्यूरॉन अशी गोष्ट आहे ते आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि एका लेअरमध्ये असे हजारो न्यूरॉन्स आपण आहेत, दुसऱ्या लेअरमध्ये आहेत, तिसऱ्या लेअर, चौथ्या लेअर, अशा अनेक लेअर्स आपण मांडलेले गृहीत. आणि त्या कुठल्याही लेअरमधला कुठलाही न्यूरॉन हा अगोदरच्या लेअरमधल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्याही लेअरमधल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे, असं ते न्यूरल नेटवर्क तयार झालं असलं. किती कॉम्प्लिकेटेड बघा. प्रत्येक लेअरमधला प्रत्येक न्यूरॉन हे अलीकडल्या आणि पलीकडल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. आता ह्यातलं एक एक लेअर हा काहीतरी कन्क्लुजन काढतो आणि ते कन्क्लुजन पुढच्या लेअरला देतो आणि ते पुढच्या लेअरला
माझ्या कन्क्लुजनला किती महत्त्व दे हे सांगतो, त्याला वेट्स म्हणतात, त्या पॅरामीटर्स म्हणतात, त्याला वेट्स म्हणतात. थोडं शब्द त्यात फरक आहे, बायर्स आणि वेट असं, पण वेट्स ह्याला किती महत्त्व दे असं एक उदाहरण नाही. तर मांजराचं आपण शोधायचं झालं तर तो पहिला लेअर उदाहरणार्थ कदाचित तर हे उदाहरण आहे, परफेक्ट नाही आहे बरं, केवळ कळावं म्हणून मी सांगतो. ॲक्च्युली ते पिक्सेल बाय पिक्सेल वगैरे ते करतात, पण सध्या आपण असं गृहीत धरू की पहिला लेअर पायांकडे बघतो आणि तो म्हणतो 4 पाय आहेत, मग तो म्हणतो हत्ती असण्याची शक्यता 40% समजा त्यांनी सांगितलं, मांजर असण्याची शक्यता 30%, कुत्रा असण्याची शक्यता 10%, असं काय काय त्यांनी करून तो पुढच्या लेअर तर त्यांनी पाठवला. पुढच्या लेअरनी मिशांकडे बघितला आणि मिशांकडे बघितल्यानंतर हत्तीला काही मिशान असतात, त्यामुळे तो हत्तीचं पर्सेंटेज लगेच कमी होईल, मांजराचं लगेच जास्त होईल असं काय. तिसऱ्याने डोळ्यांकडे बघितलं, चौथ्याने कानांकडे बघितलं, चौथ्या शेपटीकडे बघितलं, असं अशा अनेक लेयर्स. असं करत करत समजा सगळ्यात शेवटला लेअरनी असं सांगितलं की हत्ती तरी कुठल्या तरी वेगवेगळ्या कारणांमुळे की हत्ती असण्याची शक्यता 50% आहे, मांजर असण्याची शक्यता 10%, कुत्रा असण्याची शक्यता 30%. तर त्या लक्षात येतं हे चुकीचं आहे, आपण मांजर दाखवलं होतं आणि सुपरवाइज लर्निंग आहे, काय दाखवलेलं आहे, आपल्याला काय शोधायचं आहे, त्याचं कन्क्लुजन काय आलं पाहिजे आपल्याला माहिती आहे, पण काहीतरी चुकलेलं आहे. मग तो काय करतो की पुन्हा मागे जातो आणि पहिल्यापासून पुन्हा इव्हॅल्युएट करतो. यावेळी फक्त वेट्स बदलतो. वेट्स कशाला काय महत्त्व द्यायचं. दुसऱ्या लेअरमध्ये आपण मिशी जी होती त्याला महत्त्व कमी दिलेलं आहे, त्याला महत्त्व खूप दिलं पाहिजे. ज्यातील हत्तीचं प्रमाण जास्त आलेलं आहे त्यात वेट्स चुकलेली आहे. तो पुन्हा पहिल्यापासून वेट्स बदलतो आणि पुन्हा त्यातनं कन्क्लुजन काढत नेतो. मग आता मांजराचं प्रपोर्शन वाढलंय का, पर्सेंटेज 10%वरून 40% गेलं असेल तर ठीक आहे, आपण योग्य तऱ्हेने बदलतो वेट्स. पुन्हा मागे जातो, पुन्हा वेट्स त्याच तऱ्हेने बदलतो आणि मग शेवटी असं करत 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 जेव्हा तो मांजर आहे असं ओळखतो तेव्हा ते मॉडेल ट्रेन झालंय असं त्याला म्हणतो आपण. त्यावेळी ते करण्याकरता त्याला अनेक मांजरं दाखवावी लागतात, अनेक अँगल्समधून दाखवावे लागतात, अनेक वेळा वेट्स बदलावे लागतात. म्हणजे जे ट्रेनिंग जे आहे प्रकार, तो ट्रेनिंग केल्यानंतर ते मॉडेल आता मांजर ओळखायला शिक. तसंच कुत्रा, तसंच साप, तसंच कुठलाही प्राणी, कुठलाही पक्षी, कुठलाही वस्तू, कुठलाही ग्रह, हे सगळं जर अशी रुटीन्स आपल्याकडे असतील तर तो कुठलीही वस्तू ओळखू शकेल. ड्रायव्हरलेस कार्समध्ये तेच करावं लागतं ना. ड्रायव्हरलेस कार्समध्ये तुम्ही जाता समोर दगड येऊ शकतो, समोर माणूस येऊ शकतो, सिग्नल येऊ शकतो, पोलीस येऊ शकतो, अनेक अनएक्सपेक्टेड गोष्टी येऊ शकतात. गाडी येऊ शकते, सायकल येऊ शकते, मोटरसायकल येऊ शकते. हे सगळं ओळखता यायला पाहिजे ना. हे सगळं ओळखण्याकरता त्याला ही सगळी इमेज रेकग्निशनची संबंध रुटीन्स त्याला कळवायला लागतं. तर हे सुपरवाइज लर्निंग झालं. आता हे एकदा झालं की त्याचे परिणाम काय होणार तुझ्या बघा डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हे सहज सांगतो मी. ते 100 किंवा 1000 पेशंट दाखवले आणि दरवेळी त्याला ओळखायला सांगितलं आणि दरवेळी ते वेट्स बदलत गेल्यावर त्याला ट्रेन केलं तर तो 1001वा पेशंट जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला कळेल की माउथ कॅन्सर आहे. दुसरा कुठला कोलायटिस असेल तर आता कुठलाही दुसरा विकार घेतला की त्यामध्ये फक्त इमेजनी कळणार नाही. आता त्यात सुद्धा CT स्कॅन आणि हे सगळं म्हणजे आता तर लक्षात सगळं डिजिटल आहे. ECG, एक्सरेज, CT स्कॅन, MRI सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत. ब्लड रिपोर्ट. त्यामुळे एक विकार जर का आपण त्या विकाराचा पेशंट दाखवला तर तो म्हणजे ब्लड रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन बघा, ह्याच्यात हे बघा, त्याच्यात ते बघा, एक्सरेमध्ये इथे काळं दिसतंय का, हे सगळं त्याला ट्रेन करून शिकवलं तर तो कोलायटिस ओळखायला, TB पण ओळखायला शिकेल, सगळे अनेक विकार तो ओळखायला शिकेल. त्याला जर का ट्रेन केलं, अशा 1000 पेशंट दाखवले, दरवेळी वेट्स बदलत गेलो तर त्याला याचा अर्थ डॉक्टरांचं डायग्नोसिस हे उद्या ते आजच इनफॅक्ट AIने केलेलं डायग्नोसिस ह्युमन डायग्नोसिस बऱ्याच प्रमाणात जास्त यशस्वी ठरत आहे. तर उद्याच्या जगात म्हणजे अजून 5 वर्षात 10 वर्षात डॉक्टर्सचं डायग्नोसिस हा जो प्रकार तो जवळपास नष्ट होईल. कारण डॉक्टर लागतीलच तरी, कारण ह्युमन टच असतो आणि अनेक गोष्टी डॉक्टर सायकोलॉजी पण असते आणि सगळंच यंत्राच्या ताब्यात देऊन उपयोग आपल्याला व्हेरीफाय पण करावं लागतं वगैरे. पण डॉक्टरच्या डायग्नोसिसमध्ये 90-95% भाग हा उद्याच्या जगात हा AI घेईल, त्यात मला शंकाच वाटत नाही. रेडिओलॉजिस्टचा तर जॉब जाईलच त्यात शंका नाही. कारण एक्सरे संबंध बघणं, एक्सरेचं त्याचं हे करणं, निदान करणं की तो बघतो
म्हणजे टेक्निशियन्स असतात एक्सरे काढणारे, MRI काढणारे, ते गोष्ट वेगळी, ते लागतील न लागतील मला माहिती नाही, पण एक्सरेचं झाल्यानंतर ते MRI मध्ये काय दिसतंय की कुठे फ्रॅक्चर आहे का, कुठे अमुक आहे का, कुठे ते जे काय आणखी इतर गोष्टी, हे सगळं पुन्हा इमेज रेकग्निशन आता सांगितलं त्याप्रमाणे ते ट्रेन केलेलं असेल, त्यामुळे ते डायग्नोज करणारे डॉक्टर्सची काही गरज राहणार नाही त्याच्यावर, ते तर जॉब जातीलच, त्यात शंकाच नाही. तर हे सगळं सुरू असताना मशीन लर्निंग हे जे लेयर्स आहेत न्यूरॉन्सचे, हे जर खूप जास्त असतील तर त्याला डीप लर्निंग म्हणतात. तो मशीन लर्निंगचाच भाग आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग तुम्ही शब्द ऐकायला पण गोंधळून जाऊ नका. हे न्यूरल नेटवर्क जे असतं त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात. ब्रेनमध्ये जे न्यूरल नेटवर्क आहे त्याचं आपण कृत्रिमकरण केलेलं आहे, त्याला ANN म्हणतात, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असं म्हणतात. चला उज्ज्वल भवितव्य घडवूया साठे सोबत. आपल्या पाल्याचा करिअर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करायचा आहे तर मग आजच भेट द्या. 11वी 12वी सायन्स, स्टेट बोर्ड, JEE, नीट, CET ची संपूर्ण तयारी, कॉलेजसह प्रशस्त व सुंदर क्लासरूम, अनुभवी शिक्षक, परफेक्ट स्टडी मटेरियल, वैयक्तिक लक्ष, तसेच 5वी ते 10वी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी, सकाळी व संध्याकाळी बॅचेस. आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो. आजच संपर्क करा. साठे शिक्षण समूह, 7 रस्ता व अशोक चौक. संपर्क 96 57 18 07 66 आणि 95 11 61 84 52.